हो तुम्हाला शिटीचा फोन आलता का व? निघाली म्हणते ना ती लय वेळची कुठपर्यंत आली तर मी तिला फोन केलता मग अशी तर निघाली म्हणे बाप्पा अजून तर आली नाही. किती वेळची पोरीची वाट पाहू थकून गेलं लागन तर पोरीचा काही पत्ता नाही बाप्पा. कितीक वेळ लागते कितीक वेळ नाही तिला यायला तर बरं झालं गाडी निवू राहिली भुरकून आपल्या नवऱ्याच्या यष्टी नाही तर काय झालं असतं. किती वेळ झाला वाटच पाहू राहिली मी आता येईन मग येईन पहा बरं तिला फोन करून कितीक वेळ आहे ते यायले. अहो माझ्या फोन मधलं नाही का बॅलन्स संपलं. तुला बरं काय म्हणते ते तू ऍक्शन कर पटकन. हा बाप्पा थांबा माझ्या जेवण करून पाहतो कुठपर्यंत आली ते तर थांबा करतो. हॅलो शिटू बाई कुठं आहे हो तू? किती वेळची वाट पाहू राहिली तू आई नीरा जीवाला घोर लागू राहिला इकडे पोरगी यायची आहे तर ये बरं पटकन. अहो आई मी गावाजवळच आहे येतोच बातच आता येतोच 15 मिनिटात थांब येतोच आलीच. अहो यायला नाही का भूकच लागली होती मला नीरा खाय करते माणूस कसा आहे काय मी आलूबंडाच पाहिजे म्हणे मग इथंच थांबलो थोडा वेळ नेली आलूबंडा खाऊ दिला पहिले मग निघून राहिलो आता निघतोच येतोच 15 मिनिटात. बरं जाऊ दे लागतच असते माणसाला भूक खाऊ दे ना आता खाल्लं तर काय होऊ राहिलं थोडा वेळ होईन बरं ये मग लवकर. बरं ये ठेवतो मग. अहो काही नाही आलीच म्हणते ती जवळच आहे येतोच म्हणते 15 मिनिटात. त्या पाहुण्याला भूक लागली होती म्हणते आलूबंडा खाऊ राहिला तर लागतच असते माणसाला भूक ते पोरगी भोंटी कलकल करते बाप्पा. बरं येतेच म्हणते ते आता जा बरं तुम्ही थोडंसं दूध घेऊन या पाहुणी तर चहा म्या करा लागन जा. हो एका मान तुम्ही बात मधून ते आणा बिना लागते का नसते दिसतले सांगून द्या ना तुमचं आताच नाही तर मग मला फोन करतो मी जातो बाहेर तुला आठवलं तर मला सांगतो. बरं जातो मग येतोच. अहो थांब जा बरं ते उलसक भाजीला घेऊन जा येता येता उलसक पनीर मनीर आहे ना बापा जवळ पहिल्यांदा चुरायला आपल्या घरी उलसक चांगली भाजी करा लागन आण जा बरं. हा मोठी जवळसाठी तुला पनीरची भाजी लागू राहिली आज मॅच नाही केली होता कधी एवढ्या प्रेमानं पनीरची भाजी तर माय बापानं केली चालली मोठी आज पनीरची भाजी आणतो बापा आता तुला पनीरच पाहिजे तर थांब. अहो आता तुम्ही माय बापाचं काय काढू राहिले व आपला टाइम वेगळा होता आताचा टाइम वेगळा आहे आता करा लागते उलसक जवळ वर खाल बापा उलशिक आपल्या वेळेस होतं नाही एवढं आता हाय आता सगळेच करते आपणही करा. तुम्ही माया नका काढू बापा आता झालं गेलं पार पडलं जाऊ दे ते. हा बापा चाललो मी आणतो मोठी कॉल करून राहिली तर थांब जातोच. चल बाई उलसक सामानावरचं ते आवरून घेतो आता येई नसते पटकन 15 मिनिटात येतो म्हणे आली असं जवळपास मॅच काम झालं पाहिजे पटापट बाई चल चालली मी. आई आली का व माय तुझीच वाट पाहू राहिली होती एकटेच जाऊ बापू कुठं आहे? अहो हाय ना ती बाहेर गाडीच लावून राहिली येऊनच राहिली अंदर मी आली पटापटा समोर येईन ना ती मागून येऊ राहिली. पाय हो जवळ बापू आली बसा हो भाऊ बाप्पू बसा पाणी आण तुम्ही बसा दोघही जण. अहो आई हे नवीन घेतलं का व मी तर किती दिवसाची म्हणून राहिली तुला घेऊ आपण तर घेतलं नाही आणि माझ्या लग्न झाल्याबरोबर घेतलं तर काय अशी करतो तू. अहो तू म्हणा ना लय दिवसाची घेऊ म्हणून मग आता दिसला आम्हाला त्या दिवशी तर मग घेऊन घेतलं मी म्हटलं येतेच बाई आता पोरगी तर घेऊन घ्या हे म्हणूनच राहिली होती लय दिवसाची म्हणून घेतलं ते. बस ना तू त्याच्यावर बस. मस्त आहे बाई मस्त वाटू राहिलं याच्यावर खरंच मस्त आहे. थांब बाई मी इथंच उभी राहिली गोष्टी करत त्यासोबत जवायसाठी उचक पाणी तर पाणी घेऊन येऊ दे मला थांब आणतो बात पाणी. हा हे घ्या जवाय बापू तुमच्यासाठी पाणी आणलं चांगलं फिल्टरचं पाणी आणलं मला माहिती तुम्हाला साधं पाणी सहन नाही होत म्हणून घ्या. नाही बाई आपलं कोणते पाणी चालते एवढं आपली बारीक काम नाही माहिती जवायला साधं सुद्धा वाटू राहिला माहिती नाही तर कोणत्या दिवायची लहान नका राहते व कायचा विचार करायला बाई तू. अहो काही नाही अशीच कोणतरी गोष्ट आठवली होती मला जाऊ दे सोड द्या झालं का तुमचं पाणी पिणं द्या. ते बाबा म्हटलं की तुझी दूध आणायला गेले अजून आले नाही पाय तू बरं आता त्याला फोन लावून कुठपर्यंत आले ते तर. अहो नाही सासूबाई राहू द्या आताच बाहेर आम्ही नाश्ता केला आणि काही घेतला राहू द्या आधी मांडू नका डायरेक्ट आता जेवणच करू आपण रात्री जाऊ द्या. पहा म्हटलं माई की तुम्हाला हे करते पाणी आणून देते चहा म्हणते हे म्हणते ते म्हणते तुमच्या घरी मला साधं पाणी नाही पिऊ द्या 2 मिनिटं बसायला नाही भेटत म्हटलं नीरा कामच करते राहते नीरा कामच करायला लागते म्हटलं सारा दिवस कामात चालला जाते उसक बसायला नाही भेटत नको जेवतो म्हटलं तर आलो काम जेवतो म्हटलं खातो म्हटलं तर आलं काम नीरा कामच करत राहीन. हा व मोठी आहे तू माझ्या घरी मोठे काम करायला लागतं तुला आता घे ना मग आली तर आराम घे चांगला 2-4 दिवस राह चांगला आराम कर काही काम नको करत जाऊ माझ्या घरी तुला दिवस राहतो निरवजच व्हावं लागते. राम राम हो जवाई बापू आले का तुम्ही तुमचीच वाट पाहू राहिलो तो मग गेलो उलसक बाहेर दूध आणतो म्हटलं दूध आणलं आता. हा झाली ना तर 15-20 मिनिटं आले बसा या तुम्ही बसा आमच्यासोबत. मामाजी कसं आहे मग तुमचं पीक पाणी वातावरण तुम्ही समजत नाही बाबा नीरा घडीत पाणी घडीत ऊन घडीत थंडी पडते काही यॉप नाही राहत सुद्धा कधी पीक काढतो म्हटलं का पाणी येते जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा लागून मारून टाकते समजत नाही याचं. अहो बापा आता निसर्ग हातात आहे सगळं जेव्हा पण तेव्हा नीरा नुकसानच करून ठेवते शेतकऱ्याला काही विचारच नाही का कोणाले पिकाले भाव नाही पीक झालं तर पिकाले भाव नाही भेटत पीक नाही झालं तर पिकाले भाव राहते आणि वातावरण असं करते नीरा पीक काढायला तर पाणीच पडते. आता ते लोकांची तुरीगिरी काढून चालू आहे हे चालू आहे पाण्यानंच मचवलं नीरा मधात गहू आहे अजून नीरा हवा सुटते हवेनं गहू नाही पडत का मग आलं नुकसान गेला तो गहू. हो मामाजी खरंच ना असंच आहे नीरा शेतकऱ्याचं स्मरण आहे जेव्हा पण तेव्हा नीरा. हा ना बाबा म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्ही का मला शेतकऱ्याला देऊ नका काय नोकरीला पहा तरी तुम्ही त्याला शेवटी मला शेतकऱ्यालाच नीरा आपल्या घरी तेच त्याच्या घरी तेच करायला लागते आता. नाही वा पोरी तसं नसते बिचारे शेतकरी कमी असते का ते निसर्गाचे नाही ते आपण शेतकरी नाही का आपल्या घरी कमी आहे नाही तसंच द्यायचं शेतकरी असते नोकरीला काही कामाचं नाही आहे त्या घरी पिकत नाही का चांगलं दंड पिकते आता कधी होत असते पाण्या पावसाचं कमी जास्त त्या घरी कायची कमी आहे का सांग बरं. हो मामाजी मी तेच म्हणतो ते मला म्हणते माझ्याबद्दल शेतकऱ्याला दिलं माझ्याबद्दल शेतकऱ्याला दिलं तुम्हाला तर नोकरी नाही आहे नीरा शेतीचा आहे असं आहे तसं आहे मी तिला म्हणत असतो मग तो केलं काय लग्न तुम्ही नाही काय तिले खरंच तुम्ही नाही नोकरीला द्यायला होतं मामाजी तुम्हाला सांगतो मी तिला नाही काय नोकरीला मग माहीत पडलं असतं काय असते तो आपल्या शेतकऱ्याला अशीच करते.
थांबवा मोठे माझ्या बाबा माझी चुकली सांगू राहिली आता तर घरी मी अशी म्हणतो तुम्हाला तुमच्याकडे तुम्हाला बोलायला नाही भेटत बापा एवढं म्हटलं तर बस तुमची माहिती मला जगून देईन तुमचे बाबा आणि तुमचा भाऊ हो पोरी समोर ते जवायले हा नवरा तू या माझ्या समोर बोल राहिली अशी तू जवायले मायावाले हा असं नसते म्हणत चांगले आहे बिचारे सगळं तू ऐकून घेते म्हणून अशी म्हणतो का तू त्याला चांगले आहे तुमच्या समोर चांगले आहेत तुम्हाला घरी गेल्यावर पाहा लागते बाबा त्याचा ताल त्याच्या घरच्या समोर तर लस करते हाऊ अशी सांगत होती आई बाबाले मग आई वाटते का तुझ्या तिच्या पोरी लय दुःख आहे खरंच सांगतो मामाजी काही दुःख नाही म्हटलं मी काही म्हणतही नाही तिले अशी नको करू का तशी नको करू खरंच नाही म्हणत म्हटलं मामाजी अहो पोरी संसार या एवढं होतच असते आता तुला थोडं समजून घ्यायला लागून त्याला थोडं समजून घ्यायला लागून जाऊ दे ना होतच असते कमी जास्त तुला कायच्या होय व गोष्टी मोठ्या मला ऐकायला येऊ राहिल्या तिकडे काय संसार आणि हे आणि ते ही मोठी बोलू राहिली काय म्हणतो जवळ काऊन अशी बोलू राहिली तू हाऊ आई आता तूही मलाच म्हण तुला मीच दिसतो तशी त्याला नाही म्हणत कोणी बाबाही मलाच म्हणून राहिले पोरी तू पोरगी वय आता तुला नाही म्हणणार तर कोणाला जवळ माणसाला म्हणणार आहे काय तुला समजायला पाहिजे आता उलसक आपलं सासर होय ते समजून घ्यायच लागत असते होतच असते काही कमी जास्त कमी जास्त आता मला घ्या लागणार आहे समजून काय करणार आहे झालं ना लग्न आता अहो सासूबाई मामाजी तुम्ही दोघंही काळजी नका करत जाऊ काहीच तुमच्या पोरी दुःख नाही देत मी खरंच नाही देत काहीच दुःख नाही देत तुमच्या पोरीला अगदी फुलासारखी ठेवतो मी खरंच ठेवतो त्याकडे होते असतो उलीस आता तेवढं समजून घ्यायला पाहिजे ना तुम्ही सांगा तिला उलसक समजून घेत जा म्हणा तशी आहे म्हणा ती चांगलीच समजून घेते पण होत असते एखाद्या वेळेस तिचे मुलसक माझ्याकडून होते जाऊ द्या अहो जवळ बापू तुमची बरोबर आहे पण आता ती नवीन आहे उलचं का मग आता तिला सवय होता होईल आमची पोरगी काही तशी एकदम भांडगुडी बिनगुडी आहे नाही बापा तशी काही तिनं पहिले लग्नाच्या आधी किती कोणासोबत भांडण नाही केले काही नाही चांगली आहे तशी स्वभावानं तर तुमच्या आईने उलसक समजून घेतलं पाहिजे तुमच्या घरते नाही मग ते घेऊन उलशी हा म्हणा तुम्ही बरोबर बोल राहिली तशी भांडण गेलं करत नाही ती हाय स्वभावला चांगलीच मला माहिती आहे पण आता म्हटलं आता असाच विषय निघाला तो मला सांगितलं जाऊ दे तशी चुकली नाही करू मी तुमच्या पोरी तुमच्याजवळ तर आता विषय निघाला तो बाबा हा तसं तर बरोबर बोल राहिली एवढं की आमची दोघांचे भांडण नाही होत तर मग सासू बिसूसोबत भांडण नाही होत बापा चांगलंच राहतो आम्ही पण एखाद्या वेळेस होतच ना ते उलिसक मला माहिती आता समजून घ्यायला लागते म्हणून मी घेऊन राहिली तर होईल नव्हतं तसं ते उलसक नाही घेतलं पाहिजे समजून मला माझी सासू बिसू आता सध्या माझ्यासोबत चांगलीच राहू राहिली तसं माझ्या नाही ऐकते मला काही लागलं गिगलं विचारते चांगली आहे तशी स्वभाव गिबाना चांगली आहे हा बाई चांगलंच पाहिजे सासूसोबत चांगलंच राहायला लागते तिच्यासोबत जिंदगी काट नाही ना तुला आता समोर त्याच्याच घरी राही ना चांगलंच राहायला लागते आपलं प्रेमानं राहा चुलचक मिळून मिसळून होतच तुलचं कमी जास्त जाऊ दे बरं जाऊ दे, काय बरं आता जवाब द्यायचं काय उलसक काय पनीर आणलं म्या करून पनीर गिनीची भाजी जवळसाठी चांगली आपल्या पोरीली आवडते जवळली आवडते कर चांगली करतो झणझणीत मस्त फोडणी देऊन हा लय वेळ उरायला बापा बोलण्यातच मी पटकन स्वयंपाक करतो जायला चहा नाही घेतला पटकन जेवायला वाढून देऊ नाही तर करू का उलसक जाऊ बापू चहा घेता काय उलसक नाही व सासूबाई राहू द्या आता काही करू नका स्वयंपाकातच पहा आणि हिला घेऊन जाऊ स्वयंपाकाला जाऊ आईली मदत घेत का स्वयंपाकात जाय इथं आम्ही बोलतो उलसक जाय मग जेवण करू पटकन हा चल बाई आपण दोघी पटकन भाजी करू आणि मग जेवायला वाढून देऊन पटपट कामं होते पटपट मग उलसक गोष्टी करायला भेटते तर नाही व पोरी थांब बस ना तू आराम कर उलशिक रोज तुला घरी करणं जाय आता उलसक तू टी व्ही पाय आणि तुला काही नाश्ता गिस्तायला लागलं असन तर सांग मग मी नाश्त्याचं करून देतो तुमचं आधी स्वयंपाकाच्या आधी सांगतो मग मला लागलं दिलं तर दे आवाज अहो आई नाही मी करू लागतो ना चल करू लागतो मी पण अहो आई नाही चल मी करू लागतो ना तुला लवकर लवकर होऊन जाते पटकन दोघीच चल करू लागतो